Topic number first of mathematics 11 science, angle and its measurement. Let's see, we are going to solve question number first A of exercise 1.1 and point B. Part first lesson is angle and its measurement. First concept is coterminal angle. Definition of coterminal angle. The difference between two angles is 360 or multiple of 360. That is number कोणते येणार 360 degree, 720 degree, 1080 degree, 1140 degree up to इन्फिनिटी. दोन अँगल मधला डिफरन्स किती पाहिजे 360 किंवा 360 चा मल्टिपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 360 दोन अँगलचे ऍडिशन, दोन अँगल मधला डिफरन्स किती झाला पाहिजे 360. 720 झाला पाहिजे. 720 म्हणजे किती येणार 360 into 2 केला तर आन्सर किती येणार 720. देन 360 into 3 केला आन्सर किती येणार 1080. 360 into 4 1440 degree up to infinity. First concept. Then second is types of system. First system is degree system and second one is radian. First system degree system and second radian. First convert degree to radian. Degree to radian multiply by pi upon 180. फर्स्ट काय करणार फर्स्ट सिस्टम आहे डिग्री सिस्टम अँड सेकंड सिस्टम रेडियन सिस्टम. बट कन्वर्ट डिग्री टू रेडियन कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय किती नाही करणार पाय अपॉन 180. अँड सेकंड कन्वर्ट रेडियन टू डिग्री मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल करणार. याचा रेसिप्रोकल काय होणार पाय अपॉन 180 चा रेसिप्रोकल काय होणार 180 अपॉन पाय. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायचंय डिग्री टू रेडियन. जर डिग्री टू रेडियन लक्षात ठेवलं तर डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. मग रेडियन टू डिग्री तुमच्या इझिली लक्षात राहणार. कसं लक्षात ठेवायचं डिग्री टू रेडियन किती आहे पाय अपॉन 180. मी याचाच रेसिप्रोकल करणार पाय अपॉन 180 चा रेसिप्रोकल काय होणार 180 अपॉन पाय. फर्स्ट काय केलं आपण फर्स्ट कन्सेप्ट बघितली. देन सेकंड कन्सेप्ट. नेक्स्ट थर्ड वन डिग्री मिनिट अँड सेकंड. फर्स्ट 1 degree is equal to 60 minute. 1 degree is equal to 60 minute and 1 minute is equal to 60 second. सिम्बॉल बघा डिग्री मिनिट सेकंड. डिग्री सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे. मिनिट म्हणजे सिंगल डॅश अँड सेकंड म्हणजे डबल डॅश. डिग्रीचा सिम्बॉल कसा लक्षात ठेवणार डिग्री सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे. बट रेडियनचा सिम्बॉल कसा असणार सी स्मॉल सी. एक्सरसाइज 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ एंगल आर कोटर्मिनल. फर्स्ट कोटर्मिनल म्हणजेच काय दोन अँगल मधला डिफरन्स 360 किंवा 360 चा मल्टिपल पाहिजे. मग सॉल्व कसं करणार फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय 210 डिग्री अँड -150 डिग्री. फर्स्ट डिफरन्स सॉल्व करणार. डिफरन्स इज इक्वल टू फर्स्ट अँगल 210 डिग्री. डिफरन्स म्हणून साइन कोणती येणार मायनस अँड सेकंड अँगल -150 डिग्री. then 210 degree minus plus 150 degree. 210 plus 150 दोन अँगलचे ऍडिशन किती होणार 360. म्हणजे काय करणार 1 into 360 म्हणजे 360 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 360 आन्सर येईल 1 ने. मग बघा कोटर्मिनल अँगलची डेफिनेशन सांगितली होती. कोटर्मिनल
360च्या मल्टिपल पाहिजे. मग आन्सर 360 आला म्हणजे अँगल कसा असणार, को टर्मिनल. लिहिताना कसा येणार, विच इज मल्टिपल ऑफ 360. किती टाइम्स मल्टिपल आहे, 1 टाइम्स. therefore the given pair of angle are coterminal. हे फर्स्टचा आन्सर होतं. सेकंड इज 360 डिग्री कॉमा -30 डिग्री. फर्स्ट डिफरन्स कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट अँगल इज 360 डिग्री. डिफरन्स साठी साइन कोणती येणार, मायनस. अँड सेकंड अँगल -30 डिग्री. 360 डिग्री ॲज इट इज मायनस मायनस प्लस 30 डिग्री. 360 डिग्री प्लस 30 डिग्री, दोन अँगलचे ऍडिशन किती होणार, 390 डिग्री. बट 390 डिग्री 360च्या टेबल मध्ये येत नाहीये, म्हणजे कसं येणार, therefore which is not multiple of 360 because 360च्या टेबल मध्ये 390 येत नाही. therefore the given pair of angle are not coterminal. Next angle is -180 degree, 540 डिग्री. डिफरन्स कॅल्क्युलेट करताना फर्स्ट लार्ज अँगल घेणार. लार्ज अँगल कोणता आहे, 540 डिग्री. डिफरन्स साठी साइन मायनस अँड स्मॉल अँगल -180 डिग्री. 540 डिग्री ॲज इट इज मायनस मायनस प्लस सेकंड अँगल इज 180 डिग्री. 540 प्लस 180, दोन अँगलचे ऍडिशन किती होणार, 720 डिग्री. बट 720 डिग्री 360च्या टेबल मध्ये येतात. 360 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 720 आन्सर येतो 2 ने, म्हणजे काय 2 into 360 डिग्री. इतर कसं येणार, which is multiple of 360 because 360च्या टेबल मध्ये 720 नंबर येतो. therefore the given pair of angle is coterminal. Next is -405 degree and 675 degree. First large angle is 675 degree. Difference साठी sign minus and small angle -405 degree. 675 as it is minus plus 405 degree. Then addition 675 प्लस 405, दोन अँगलचे ऍडिशन किती होणार, 1080. 1080 हा 360च्या टेबल मध्ये येतो का, 360 into 3 केलं, 360 into 3 केलं तर आन्सर किती येतो 1080. म्हणजे काय येणार, which is multiple of 360. therefore the given pair of angle are coterminal because 360 च्या टेबल मध्ये 1080 येतो, म्हणून आन्सर कसा येणार, therefore the given pair of angle are coterminal. next is 860 degree, 580 degree. First large angle 860 degree. Difference sign minus and small angle 580 degree. 860 minus 580 आन्सर किती येणार 280 डिग्री. बट 280 डिग्री 360 च्या टेबल मध्ये येत नाही बिकॉज 360 पेक्षा लेस नंबर
which is not multiple of 360. Therefore, the given pair of angle are not coterminal. Last angle is 900 degree, comma minus 900 degree. Difference is equal to large angle 900 degree. Difference साठी sign minus and small angle minus 900 degree. 900 degree as it is minus minus plus दोन अँगलचे ऍडिशन किती होणार 1800 डिग्री. मग 360 इंटू किती केल्यानंतर आन्सर 1800 येणार. तर 5 इंटू 360 डिग्री केला तर आन्सर किती येतो 1800 विच इज मल्टिपल ऑफ 360. Therefore, the given pair of angle are coterminal. Then second concept is, if angle is positive, then rotate anti-clockwise direction. Angle जर पॉझिटिव्ह असेल तर रोटेट कसं होणार अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. मीन्स स्टार्ट कोणत्या क्वाड्रंट पासून करणार फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. जर अँगल पॉझिटिव्ह असेल तर रोटेट कसं होणार अँटी क्लॉकवाइज म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट पासून स्टार्ट करायचं. बट जर अँगल निगेटिव्ह असेल तर रोटेट कसं होणार क्लॉकवाइज. क्लॉकवाइज साठी स्टार्ट कोणत्या क्वाड्रंट पासून करणार फोर्थ क्वाड्रंट. हा फोर्थ क्वाड्रंट आहे म्हणजे बघा 90 डिग्री मायनस 180 270 अँड 360. जर अँगल निगेटिव्ह असेल तर रोटेट कसं होणार अँड क्लॉकवाइज. क्लॉकवाइज म्हणजे स्टार्ट पासून करणार फोर्थ क्वाड्रंट पासून मायनस 90 मायनस 180 मायनस 270 अँड मायनस 360 डिग्री. Question number second. Draw the angle of following measure. Determine their quadrant. Angle is minus 140 degree. Angle negative असेल तर रोटेट कसं होणार क्लॉकवाइज डायरेक्शन. क्लॉकवाइज मीन्स फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट डायग्राम ड्रॉ करणार. अँगल इज मायनस 140 डिग्री. अँगल निगेटिव्ह असेल तर स्टार्ट कुठून करणार फोर्थ क्वाड्रंट पासून 90 180. बघा 180 आला पण अँगल किती आहे 140 आहे. इथे सेकंड अँगल किती असतो 180 असतो. 180 मधून 140 मायनस करा. 180 मायनस 140 आन्सर किती येणार 40 डिग्री. एक्स ऍक्सिस पासून 40 डिग्री. सेकंड क्वाड्रंट मध्ये 90. बघा अँगल निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह अँगल साठी स्टार्ट क्लॉकवाइज डायरेक्शन बट क्लॉकवाइज साठी स्टार्ट क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. दिस इज 90 डिग्री 180 डिग्री बट अँगल इज 140 डिग्री. 180 मायनस 140 आन्सर किती आला 40 डिग्री. एक्स ऍक्सिस ला 40 डिग्री ड्रॉ करणार. दिस इज 40 डिग्री. अँगल रोटेट कोणत्या क्वाड्रंट पासून झालाय फोर्थ क्वाड्रंट पासून अँगल रोटेट झालाय. आणि अँगलची व्हॅल्यू किती आहे इथे लिहिते मायनस 140 डिग्री. या क्वाड्रंट मध्ये लिहिली तरी पण चालेल. आपण सेकंड मध्येच लिहू. किती व्हॅल्यू आली मायनस 140 डिग्री. बट कोणता क्वाड्रंट आहे बट स्टार्ट करताना क्वाड्रंट फर्स्ट सेकंड थर्ड अँड
फोर्थ अँगल पॉझिटिव्ह असला किंवा निगेटिव्ह असला तरी पण स्टार्ट क्वाड्रंट कुठून करणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. मग -140 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. देअरफॉर द गिवन अँगल, आन्सर कसं येणार, देअरफॉर द गिवन अँगल terminate in which quadrant, third quadrant. First answer. Next question. Angle is 250 degree. Angle positive असेल तर रोटेट कसं होणार, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉक साठी स्टार्ट कोणता होणार, क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. अँगल किती सांगितलंय, 250. स्टार्ट करणार फर्स्ट क्वाड्रंट पासून, 90, 180 अँड 270. बट अँगल किती आहे, 250. मग 270 मायनस 250 करणार, 270 मायनस 250, आन्सर किती होणार, 20 डिग्री. सेम थर्ड क्वाड्रंट मध्ये 20 डिग्री एक्स ऍक्सिस ला ड्रॉ करायचं. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहेत ना, म्हणजे असं ड्रॉ करणार बघा. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे वाय ऍक्सिस ला. जर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर बघा वाय ऍक्सिस ला म्हणजे हा 20 डिग्री आलाय. या क्वाड्रंटला सॉल्व्ह करतो ना आपण. मगाच्या क्वेश्चन मध्ये 180 आन्सर, अँगलचा इंटरवल 180 होता. बट आताच्या क्वेश्चन मध्ये किती आहे इंटरवल, 270. म्हणजे हा ऍक्सिस येणार, कोणता ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस. मग वाय ऍक्सिस साठी काय करणार, 20 डिग्री. दिसतो 20 डिग्री. आता लाईन ड्रॉ करणार. स्टार्ट कोणत्या क्वाड्रंट पासून झालंय, फर्स्ट क्वाड्रंट पासून. रोटेट होणार, अँगल किती होता, 250 डिग्री. सेकंड डायग्राम. बट फर्स्ट, सेकंड, थर्ड अगेन गिवन अँगल टर्मिनेट इन थर्ड क्वाड्रंट. कसं सॉल्व्ह केलं एकदा परत सांगते. 250 डिग्री अँगल आहे, अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्टार्ट करणार अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉक साठी क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट 90, 180, 270. 270 च्या नियर 250 आहे. मग 270 मायनस किती केलं, 250. आन्सर किती आला, 20. बट 270 म्हणजे कोणता ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिसला, वाय ऍक्सिस वरून किती डिग्री अँगल ड्रॉ केलं, 20 डिग्री. बघा वाय ऍक्सिसला ठेवायचं, स्ट्रेट ठेवायचं आणि वाय ऍक्सिस वरून 20 डिग्री ड्रॉ करायचं. बट अँगल किती आहे, 250 डिग्री. सेकंड डायग्राम होती. नेक्स्ट अँगल इज 420 डिग्री. अगेन अँगल पॉझिटिव्ह आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. स्टार्ट फोर्थ क्वाड्रंट, 90, 180, 270, 360. बट अँगल किती सांगितलंय, 420. कम्प्लीट सर्कल किती असतो, 360 डिग्री. देन 360 मध्ये किती ऍड केल्यानंतर 420 येणार. बघा 360 मध्ये किती ऍड करणार, 360 मध्ये किती ऍड करणार, 60 डिग्री. 360 मध्ये 60 ऍड करा. 0 + 0 0, 6 + 6 12, कॅरी 1 and 3 + 1 4. म्हणजे 360 मध्ये किती ऍड केले, 60 डिग्री. स्टार्टिंग अँगल पॉझिटिव्ह आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. फर्स्ट क्वाड्रंट पासून स्टार्ट 90, 180, 270, 360. बट अँगल 360 पेक्षा ग्रेटर आहे. मग 360 मध्ये किती ऍड केल्यानंतर 420 येणार, 60 डिग्री. म्हणजे 360 च्या पुढे ऍड करतोय म्हणजे काय करणार, पुढच्या क्वाड्रंट मध्ये 60 डिग्री. कोणत्या ऍक्सिसला, एक्स ऍक्सिसला. बिकॉज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करतोय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 60 डिग्री अँगल ड्रॉ करणार. कसं अँगल बघा, फर्स्ट कंप्लीट सर्कल 360 डिग्री. हा फर्स्ट सर्कल कंप्लीट झाला. देन 360 मध्ये अगेन किती ऍड केले,
60 डिग्री, तेव्हा किती अँगल भेटला 420 डिग्री. बट हा कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर द गिवन अँगल टर्मिनेट इन फर्स्ट क्वाड्रंट. Next angle is 750 degree. Again angle is positive. Then rotate anti-clockwise 90, 180, 270, 360. But 360 पेक्षा greater आहे. Again 360. Next काय येणार 450. 450 नंतर 540. बघा स्टार्ट कसं करणार, इथे क्वाड्रंट इथे बघा 9 चा टेबल लिहायचा. 90, 720 चा नियरेस्ट नंबर आहे 750. मग स्टार्ट कसं करणार बघा, फर्स्ट 90, 180, 270, 360. अगेन 360 नंतर कोणता नंबर येणार 450. नेक्स्ट 540. नेक्स्ट 630. नेक्स्ट 720. आता 720 चा नियरेस्ट नंबर आहे. 720 मध्ये किती ऍड केल्यानंतर 750 येणार 30 डिग्री. 720 मध्ये 30 डिग्री ऍड केला, आन्सर किती येणार 750. बट 720 म्हणजे कंप्लीट सर्कल इथे कंप्लीट झाला. देन 720 मध्ये ऍड करतोय म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार, पुढच्या क्वाड्रंट मध्ये येणार. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 30 डिग्री ड्रॉ करणार. दिस इज 30 डिग्री. आता बघा फर्स्ट 90, 180, 270, 360 हा फर्स्ट सर्कल कंप्लीट झाला. देन 545, 550, 450. नेक्स्ट 540. नेक्स्ट 630. नेक्स्ट 720. अँड 720 मध्ये किती ऍड केले 30, तेव्हा आन्सर किती आलं 750 डिग्री. बट अगेन 750 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. दिस इज फर्स्ट क्वाड्रंट. Next angle is 945. Again positive angle. Then start first quadrant. 90, 180, 270, 360. First solo complete. Then 450, 540, 630, 720. Two circle complete झाले. But 720 nearest आहे का 945 च्या, नाहीये. Then again 810 degree and 900. बघा first 90, 180, 270, 360. First circle complete. Then 540, 50. Then 540. Then 630. Next 720. Next 810 and next 900. आता 900 कंप्लीट झालं. 900 नंतर नेक्स्ट अँगल कोणता आहे 990. बट तो लार्ज नंबर आहे 945 पेक्षा. मग 900 मध्ये किती ऍड केल्यानंतर 45 येणार, तर 45 म्हणजे आन्सर किती येणार 900 प्लस 45, 945 डिग्री. काय करणार, या एक्स ऍक्सिसला 45 डिग्री अँगल ड्रॉ करणार. दिस इज 50 च्या मध्ये. Angle is 945 degree. First quadrant, second quadrant, third quadrant. Therefore, the given angle terminate in third quadrant. First, second, third quadrant. म्हणून मी हा टेबल इथे लिहून ठेवलाय 90 चा. Next angle is 1120 degree. Again, angle is positive. Rotate anti-clockwise. 90 first. 90, then 180, 270, 360. 360 नंतर काय येणार 450. 450 नंतर 540. 540 नंतर 630. 630 नंतर 720. 720 नंतर 810. 810 नंतर 900. 900 नंतर 990 and next 1080. आता 1080 मध्ये 1080
1080 मध्ये किती ऍड केल्यानंतर 112 येणार तर 40 डिग्री. बघा 1080 मध्ये 40 डिग्री ऍड करणार. 0 + 0 0, 8 + 4 12, कॅरी 1, 0 + 1 1 अँड 1 ॲज इट इज. म्हणजे या क्वाड्रंट नंतर म्हणजे 1080 मध्ये ऍड किती केले 40 डिग्री. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 40 डिग्री ड्रॉ करायचं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दिस इज 40 डिग्री. किती अँगल भेटला 1120 डिग्री. बट कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर द गिवन अँगल टर्मिनेट इन फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट अँगल इज -80 डिग्री. अँगल निगेटिव्ह आहे. रोटेट करणार क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज साठी क्वाड्रंट कोणता असणार फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट किती डिग्री असतो बघा -90. पण -90 पेक्षा बघा -90 आहे. फर्स्ट अँगल दिलाय -80. फर्स्ट क्वाड्रंट -90 म्हणजे काय येणार कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार या क्वाड्रंट मध्ये येणार. मग अँगल कसं ड्रॉ करणार बघा 90 मधून 80 मायनस करा. आन्सर किती येणार 10. काय केलं 90 मधून जो अँगल आहे तो मायनस केला. आन्सर किती आलं 10 डिग्री. हा पॉइंट भेटला. देन लाईन ड्रॉ करणार. या क्वाड्रंट मध्ये आणि अँगल किती होता -80 डिग्री. कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. देअरफॉर द गिवन अँगल टर्मिनेट इन फोर्थ क्वाड्रंट. -80 डिग्री होता. कोणत्या क्वाड्रंट मध्ये रोटेट होणार फोर्थ क्वाड्रंट पासून रोटेट होणार. फोर्थ क्वाड्रंट स्टार्ट करणार 90 डिग्री. बट अँगल किती आहे -80 डिग्री आहे. मग 90 मधून 80 मायनस केले. आन्सर किती आला 10. या क्वाड्रंटला किती डिग्री अँगल ड्रॉ केला आपण ड्रॉ केले. नेक्स्ट अँगल इज -330 डिग्री. अँगल निगेटिव्ह. देन स्टार्ट क्लॉकवाईज 90, 180, 270 अँड 360. बट 360 पेक्षा लेस आहे म्हणजे 270 आला नियरेस्ट नंबर. 270 मध्ये किती ऍड केल्यानंतर 330 येणार. 270 मध्ये किती ऍड करणार 60 डिग्री. 0 + 0 0, 7 + 6 13, कॅरी 1, 2 + 1 3 म्हणजे 330 डिग्री आला. 270 म्हणजे हा क्वाड्रंट होता बघा 90, 180, 270 अँड 270 मध्ये किती डिग्री ऍड केला 60 डिग्री. म्हणजे या एक्स ऍक्सिसला 60 डिग्री ड्रॉ करणार. अँगल किती होता -330 डिग्री. बट कोणत्या क्वाड्रंट मध्ये अगेन फर्स्ट क्वाड्रंट. द गिवन अँगल टर्मिनेट इन फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट अँगल इज 500 बट मायनस मध्ये आहे. अगेन स्टार्ट फोर्थ क्वाड्रंट 90 डिग्री. देन 180, 270, 360. 360 पण पुढे येणार बिकॉज 500 आहे. 360 नंतर काय येणार 450 अँड 450 नंतर किती येतो 540. बट 540 500 पेक्षा जास्त आहे. मग 500 आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. 540 च्या आधी कोणता नंबर आहे आधी कोणता अँगल दिलाय 450. 450 मध्ये किती ऍड केल्यानंतर 500 येणार तर 50 डिग्री. जे ऍडिशन किती होणार 500. मग या एक्स ऍक्सिसला 50 डिग्री अँगल ड्रॉ करणार. अँगल किती होता -500 डिग्री. बट कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट. अँगल टर्मिनेट इन थर्ड क्वाड्रंट. नेक्स्ट अँगल इज -820 डिग्री. सॉल्व कसं करणार अगेन निगेटिव्ह अँगल. स्टार्ट फोर्थ क्वाड्रंट 90 डिग्री, 180, 270, 360. 360 पण पुढे आहे. 360 नंतर काय होणार 450. 450 नंतर 540. 540 नंतर 630. 630 नंतर काय येणार 7
720 नंतर 810 डिग्री. आता 810 नियरेस्ट कोणाच्या आहे 820 च्या. मग 810 मध्ये किती ऍड केल्यानंतर 820 येणार तर 10 डिग्री. म्हणजे आन्सर किती येणार 820 डिग्री. म्हणजे कोणत्या ऍक्सिसला कोणत्या क्वाड्रंट मध्ये आन्सर येतोय या थर्ड क्वाड्रंट मध्ये येतोय. मग थर्ड क्वाड्रंटचा ऍक्सिस कोणता आहे एक्स ऍक्सिस. किती डिग्री ड्रॉ करणार सॉरी कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंट साठी ऍक्सिस कोणता येणार वाय ऍक्सिस. मग वाय ऍक्सिसला किती डिग्री ड्रॉ करणार 10 डिग्री. बघा वाय ऍक्सिस आहे या क्वाड्रंट मध्ये येतोय बिकॉज 810 हा इथे कंप्लीट झाला. 810 इथे कंप्लीट झाला. बघा कसं सॉल्व्ह करते 810 या क्वाड्रंट मध्ये कंप्लीट झाला आणि 810 मध्ये किती ऍड करतोय 10. म्हणजे या ऍक्सिसला आपल्याला एक अँगल ड्रॉ करायचा आहे. म्हणून काय केलं वाय ऍक्सिस वरून अँगल ड्रॉ केलाय. किती डिग्रीचा आहे तो 10 डिग्रीचा. आणि अँगल किती भेटतो आपल्याला 820 डिग्री. पण अँगल कसा आहे मायनस. पण अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय फर्स्ट सेकंड थर्ड. देअरफॉर द गिवन अँगल टर्मिनेट इन थर्ड क्वाड्रंट.